टेट 3चा कट ऑफ हा कमी लागणार, टेट 3चा कट ऑफ हा जास्त लागणार, 100 मार्क्सपर्यंत टेट 3चा कट ऑफ येणार, 100 मार्क्सपेक्षा कमी सुद्धा टेट 3मध्ये सेफ स्कोअर असणार, 120 मार्क हे प्रवर्गानुसार सेफ स्कोअर असणार। मग 10,000 जागा आल्यानंतर प्रत्येक प्रवर्गाचा कट ऑफ हा असा लागणार आणि प्रत्येकाचे कट ऑफ हे वेगवेगळे। या कट ऑफच्या संदर्भात तुम्ही आत्तापर्यंत यूट्यूबवर ढिगारावर व्हिडिओ पाहिलेले असतील। प्रत्येक यूट्यूबनं प्रत्येक क्लासवाल्यांनी प्रत्येकाने प्रत्येकाच्या बुद्धिमत्तेनुसार वेगवेगळे कट ऑफ सांगितले। मग ह्याच कट ऑफवर आपण सध्या खुश आहोत की हां 10,000 जागा आल्या, तर ह्या 10,000 जागेमध्ये प्रवर्गानुसार EWS 10% जागा येणार म्हणजे 1,000 येणार। मग त्याच्यानुसार आपला कट ऑफ हा 1,000 रँक आहे, तर मग 1,000 रँकपर्यंत आपण सेफ स्कोअरमध्ये आहोत, म्हणजे आपला हा कट ऑफ झाला। असे वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येकाने वेगवेगळे कट ऑफ सांगितले आणि 20,000 जागा आल्या, 30,000 जागा आल्या, मग 100पर्यंत कट ऑफ येतो। हे सगळे असे कट ऑफ, हे सगळे असे सेफ स्कोअर ऐकून तुम्ही सर्वजण अक्षरशः खुश झालात। पण हे सत्य आहे का? खरंच हे कट ऑफ असा असतो का की बाबा 10,000 जागा आल्या, 10,000 जागा आल्यानंतर एका प्रवर्गाला 10% आरक्षण आहे, मग त्या 10% आरक्षणानुसार 10,000चे 1,000 जागा आल्या आणि त्या 1,000 जागेमध्ये जे सुरुवातीचे 1,000 विद्यार्थी रँकमध्ये आहेत ते सेफ स्कोअरमध्ये आले, मग त्यांचा तिथपर्यंतचा कट ऑफ झाला किंवा ते तेवढे विद्यार्थी लागणार। हे गणित असं असतं का? हे शिक्षक भरतीतला कट ऑफ किंवा हे सेफ स्कोअर असा आहे का? याच्या मागची सत्यता कधी जाणून घेतली आहे का? आत्तापर्यंत तुम्हाला यूट्यूबवर जेवढं सांगितलं गेलं कट ऑफच्या संदर्भात, तुम्ही जेवढं सगळं ऐकलं गेलं ते सगळं अर्ध सत्य आहे। याच्या मागची रियालिटी वेगळी आहे, सत्य वेगळं आहे। हे पहा, तुम्ही जर अत्यंत कणखर असाल, तुम्हाला जर सत्य जाणून घ्यायची हिंमत असेल आणि सत्य पचवायला अवघड जाते पण ते सत्य पचवणार असाल तर आणि तरच हा व्हिडिओ पहा, कारण या व्हिडिओमध्ये आपण टेट 3च्या कट ऑफची रियालिटी, टेट 3चं मेरिट काय असतं किंवा टेट 3चं मेरिट जे आहे त्याची रियालिटी आणि टेट 3चा सेफ स्कोअर याची रियालिटी आणि याचं पोस्टमॉर्टम आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आता ज्यांना नुसतं कट ऑफ किंवा सेफ स्कोअर 100पर्यंत येईल का, माझा रँक एवढा आहे, माझा नंबर एवढा आहे, अमुक अमुक आहे, एनी चान्स असं पाठवून किंवा मी हो एवढं लागेल किंवा नाही लागेल असं ऐकून जर खुश असं व्हायचं असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी अजिबात नाही आहे। हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांना याच्या मागची सत्यता आणि नेमकं सत्य काय आहे आणि शिक्षक भरती कशी रन करते, ह्या शिक्षक भरतीमधला कट ऑफचा टप्पा काय असतो किंवा कट ऑफ कसा लागत असतो हे जाणून घ्यायची इच्छा असेल तर आणि तरच त्यांनी ह्या व्हिडिओमध्ये पहा। आता या सगळ्या गोष्टीवर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये प्रकाश पाडू। नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स फॉर TET टेटमध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। हे पहा, सुरुवातीला भरपूर इंट्रोडक्शन दिला, आता त्याच्याबद्दल आपल्याला परत बोलायची आवश्यकता नाहीये। आता मी डायरेक्ट मुद्द्याला हात घालतो। आता डायरेक्ट आपण टेट 3च्या कट ऑफची रियालिटी काय आहे किंवा टेट 3चं मेरिट काय लागतं त्याची एकदम रियालिटी पाहायला चालू करू। हे पहा, टेट 3चा कट ऑफ ही एक निव्वळ अंधश्रद्धा आहे। टेट 3चा कट ऑफ एवढा लागेल हे जर तुम्हाला सांगत असेल तर ते तुम्हाला मूर्खात काढायचं काम करत आहे। कोणी जर तुम्हाला सांगत असेल की टेट 3चा कट ऑफ हा इथपर्यंत येईल, 100 मार्कापर्यंत येईल, तर ते तुम्हाला वेड्यात काढायचं काम करत आहे किंवा ते तुमचं ब्रेन वॉश करत आहे। तुम्हाला नेमकी याच्यातली सत्यता कधीच सांगणार नाहीत। आता हे गोष्ट लक्षात घ्या, टेट 3चा कट ऑफ हा ब्रह्मदेव आला तरी काढू शकणार नाही। आता टेट 3चा कट ऑफ कसा काढायचा, काय काढायचा ते काढण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला वॅकन्सी महत्त्वाची असते। आपल्या समोर वॅकन्सी किती आहेत हे अद्याप माहिती नाहीये। बरं, याच्यासाठी आपल्याला फिक्स गोष्ट आणखीन कुठली माहिती असते, आपल्याला आपले मार्क्स माहिती असतात, ते माहिती झालं। मग आपल्याला आपल्या रँक आपली किती आहे ते माहिती झालं, मग कास्टनुसार रँक किती आहे ते माहिती झालं, मग याच्यामध्ये फिमेल मेल आपल्या प्रवर्गानुसार रँक किती आहे ते सुद्धा माहिती झालं।
पण याच्यामधल्या आणखीन बऱ्याचशा गोष्टी ह्या आपल्याला माहीतच नाही आहेत. कुठल्या गोष्टी माहिती नाही आहेत? जी काही लिस्ट लागलेली आहे त्याच्यामध्ये TETला एक पात्र कोण आहे ते माहिती नाही आहे. TET पेपर 2ला पात्र कोण आहे ते माहिती नाही आहे. मग त्याच्यामध्ये 9वी ते 10वीला पात्र कोण आहे, 11वी ते 12वीला कोण पात्र आहे. मग प्रत्येक विषयासाठी वेगवेगळे विषय असतात. 6वी ते 8वीला वेगळे विषय आहेत. याच्यामध्ये मीडियम आहे, याच्यामध्ये मराठी मीडियम आहे, हिंदी मीडियम आहे, उर्दू मीडियम आहे, इंग्लिश मीडियम आहेत. ह्या माहिती नाहीत. आता आपल्याला मेन वॅकन्सी माहिती नाही आहेत. वॅकन्सी माहिती नसताना जर तुम्हाला कोण कट ऑफ सांगत असेल 10,000, आता काही जणांनी कॅल्क्युलेशन केलं 10,000 जागा येणार, ह्या 10,000 जागेचा कट ऑफ असा असेल. अहो पण ह्या 10,000 जागा नेमक्या कशाच्या येणार ह्या तुम्हाला कधी कोणी सांगितल्या का? आपल्या शिक्षक भरतीचे 4 टप्पे असतात. पहिला टप्पा असतो 1ली ते 5वीचा, दुसरा टप्पा असतो 6वी ते 8वीचा, तिसरा टप्पा असतो 9वी ते 10वीचा आणि चौथा टप्पा असतो 11वी ते 12वीचा. हे एवढे सगळे टप्पे आहेत. मग ह्या टप्प्यामध्ये आपल्याला जागा ह्या कशा येतात? काही जागा ह्या जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका आणि काही संस्थाच्या येतात, ज्या की विदाऊट इंटरव्ह्यूच्या येतात आणि काही विथ इंटरव्ह्यूच्या येतात. मग आता जे काही तुम्हाला कोणी सांगत असेल की 10,000 जागा आल्या आणि ह्या 10,000 जागेनुसार कट ऑफ हा असा येईल, SABCला 10% आरक्षण आहे, त्यानुसार 10%, 10,000चे 10%, 1,000 आल्या, ह्या 1,000नुसार कट ऑफ हा 1,000पर्यंत जेवढे रँकवाले आहेत त्यांचा कट ऑफ लागला. अहो निव्वळ हे मूर्खात काढायचे लक्षण आहेत. परत एकदा सांगतोय, टेट 3चा कट ऑफ एक निव्वळ अंधश्रद्धा आहे. हे असं गणित लागत नसतं. आता जे काही तुम्हाला 10,000 जागा म्हणून सांगत आहेत, ह्या 10,000 जागाचं डिवायडेशन तुम्हाला कसं आहे हे तुम्हाला सांगितलं गेलं का? अजिबात नाही आहे. ह्या 10,000 जागा तुम्हाला विथ इंटरव्ह्यूला येणार आहेत का विदाऊट इंटरव्ह्यूला येणार आहेत ते तुम्हाला सांगितलं गेलं का? अजिबात नाही आहे. बरं ठीक आहे, याच्यामधले आपण डिवायडेशन करू. 5,000 जागा विदाऊट इंटरव्ह्यूला आल्या आणि 5,000 जागा विथ इंटरव्ह्यूला आल्या. मग याचं कॅल्क्युलेशन तुम्ही कसं करणार? याचा कट ऑफ तुम्ही कसा लावणार? हे फिक्स गोष्टी नाहीत. मग याच्यानंतर ह्याच्यामध्ये टप्पे आहेत. 1ली ते 5वीला जागा किती येणार आहेत माहिती नाही. 6वी ते 8वीला जागा किती येणार आहेत अजिबात माहिती नाही आहे. 9वी ते 10वीला किती येणार आहेत माहिती नाही. 11वी ते 12वीला किती येणार आहेत माहितीच नाही आहे. आता मग याच्यामध्ये 11वी ते 12वीच्या ज्या जागा असतात त्या फक्त आणि फक्त विथ इंटरव्ह्यूच्या असतात. ह्या जिल्हा परिषदला येत नाही आहेत. काही मोजक्या जागा ह्या विदाऊट इंटरव्ह्यूला 11वी ते 12वीच्या येतात, पण मोस्टली 98% जागा ह्या आपल्याला विथ इंटरव्ह्यूला पाहायला भेटतात. मग इकडं आपल्याला विथ इंटरव्ह्यूचा कट ऑफ वेगळा असतो आणि विदाऊट इंटरव्ह्यूचा कट ऑफ वेगळा असतो. मग ह्या 10,000 जागाचा असं तुमच्या तोंडावर थोपल्या 10,000 जागा आणि ह्याचा निव्वळ कट ऑफ लावला, हे कितपत योग्य आहे? बरं जाऊ द्या. ह्याच्यामध्ये आपल्याला आणखीन समांतर आरक्षणवाले किती विद्यार्थी आहेत हे माहिती नाही आहे. मग याच्यामध्ये आपल्याला 6वी ते 8वीला TETचे पेपर 2 असतात. TET 6वी ते 8वीला. मॅथ सायन्सवाले किती आहेत ते अजिबात माहिती नाही आहेत. सामाजिक शास्त्रवाले किती पास झालेत हे अजिबात माहिती नाही आहे. मग मॅथ सायन्सवाले जे आहेत याच्यामध्ये काही गणितासाठी पात्र आहेत, काही विज्ञानासाठी पात्र आहेत. मग जे सायन्स घेतलेले आहेत ते वेगवेगळ्या विषयासाठी पात्र आहेत. यांचं कॅल्क्युलेशन आहे का? यांची वॅकन्सी तुमच्याजवळ उपलब्ध आहे का? यांचा डेटा तुमच्याजवळ उपलब्ध आहे का? अजिबात नाही आहे. मग जे सामाजिक शास्त्रामधून पास झालेले आहेत याच्यामध्ये भाषा विषयाला किती जागा येणार आहेत, मराठीला किती येणार आहेत, हिंदीला किती येणार आहेत, इंग्लिशला किती येणार आहेत, मग पुन्हा इतिहास आहे, भूगोल आहे, या विषयाला जागा किती येणार आहेत ह्याचं उत्तर आहे का तुमच्याजवळ? तुम्ही 10,000 जागा काढल्या, ह्या 10,000 जागामधल्या 1ली ते 5वीला ह्याच्यामध्ये परत माध्यम आहेत, मराठी आहे, हिंदी आहे, उर्दू आहे, इंग्लिश आहे, ह्या माध्यमाला एकूण जागा किती आल्या ह्याचं कॅल्क्युलेशन आहे का? बरं हे जाऊ द्या. ह्यानंतर 1ली ते 5वीमध्ये हे मीडियम वाईज विभागल्या गेल्या. मग त्याच्यानंतर समांतर आरक्षण वाईज विभागल्या गेल्या. समांतर आरक्षण वाईज विभागल्या गेल्यानंतर पुन्हा त्याच्यानंतर महिला विभागला गेल्यानंतर त्याच्यानंतर पुरुष विभागले गेले. त्याच्यानंतर प्रत्येकाचं प्रवर्गानुसार आरक्षण ह्यानुसार विभागले गेल्या. मग त्या 10,000 जागामधल्या 1ली ते 5वीला जागा आल्या किती? आल्या किती ह्याचं उत्तर आहे का तुमच्याकडे? आणि जो कोणी कट ऑफ हा सांगत आहे तो कट ऑफ याच्यामध्ये बसतो का?
थोडंसं डोक्याला ताण देऊन विचार करून पहा. मग आता 6वी ते 8वीला जावा. 6वी ते 8वीमध्ये अशा गोष्टी आहेत. 6वी ते 8वीमध्ये परत आरक्षण आहे. प्रत्येक विषयाचं आरक्षण म्हणजे प्रत्येक विषय वेगळे, प्रत्येक प्रवर्ग वेगळा, समांतर आरक्षण वेगळं, महिला वेगळं, पुरुष वेगळं, TET पास 2 असणारे वेगळे, मग TET जो 2 आहे त्याच्यामध्ये मॅथ्स सायन्सवाले वेगळे. यांचा डेटा आपल्याकडे अजिबात अवेलेबल नाही आहे. मग कशावरून आपण सांगू शकतो की बाबा 100च्या पुढे सेफ स्कोर आहे, 10,000 जागा आल्या तर तुमचा जो रँक आहे त्या रँकनुसार एवढा कट ऑफ लागू शकतो किंवा एवढा सेफ स्कोर आहे? याचं काही तारतम्य लागतं का? अजिबात लागत नाहीये. बरं जाऊ द्या. मग 9वी ते 10वी याच्यामध्ये जिल्हा परिषदच्या जागा येतात. मग याचा सुद्धा याच्यामध्ये TET आणि ह्याचा TETचा काय विषय नसतो, पण हे बीडवाले आहेत. मग आता याच्यामध्ये 140च्या पुढले 160च्या पुढले भरपूर आहेत. मग याच्यातले काही हे बीएड झालेले नसतात, ते फक्त 1ली ते 5वीला पात्र असतात. मग हे 9वी ते 10वीला सुद्धा पात्र नसतात. असा कुठलाच डेटा आपल्याजवळ उपलब्ध नाहीये. 11वी ते 12वीला सुद्धा आहे. मग 11वी ते 12वीमध्ये सगळे सायन्स आहे, कॉमर्स आहे, आर्ट आहे. मग सायन्स कॉमर्स आर्ट झाल्यानंतर यांच्यामधले प्रत्येक ह्याचे वेगवेगळे विषय आहेत. वेगवेगळे विषय झाल्यानंतर वेगवेगळे प्रवर्ग आहेत. त्या वेगवेगळ्या प्रवर्गामध्ये वेगवेगळं समांतर आरक्षण आहे. त्या समांतर आरक्षणामध्ये परत महिला आहेत आणि पुरुष आहेत. अशा सगळ्या किचकट गोष्टी आहेत. आणि जो कोणी तुम्हाला 10,000 जागा सांगून एवढा कट ऑफ सांगतोय तर निव्वळ मूर्खपणाचे लक्षण आहेत. असा कट ऑफ नसतो म्हणजे नसतो. आणि अशानं कट ऑफ काढता येत नाहीये. थोडंसं हार्श रियालिटी आहे. वेकअप टू रियालिटी. सत्य जाणून घ्या. सत्य काय आहे ते हे पहा. तुम्हाला जसं काही तुम्ही कट ऑफ सांगताय, कट ऑफ ऐकताय, हे तसा कट ऑफ नसतो. आणि आपल्याकडे आणखीन फिक्स गोष्ट कुठलीच नाहीये. वॅकन्सी किती येणार आहे ते फिक्स नाहीये. नवीन संच मान्यता जर लागू झाली तर त्याच्यानुसार जागा किती येणार आहेत ते अद्याप माहिती नाहीये. जर जुनी संच मान्यता लागू केली तर त्याच्यानुसार जागा किती येणार आहेत ते अद्याप माहिती नाहीये. ढोबळमानाने किती जरी जागा दिल्या, 10,000 दिल्या, पण याच्यामधले बाकीच्या वर्गाचं प्रवर्गाचं 11वी ते 12वीला किती आहेत, मग प्रवर्गानुसार, विषयानुसार, आरक्षणानुसार किती आहेत, अजिबात डेटा माहिती नाहीये. 9वी ते 10वीचं सेम आहे, 6वी ते 8वीचं सेम आहे, 1ली ते 5वीचं सेम आहे. जो डेटा तुमच्याकडे ॲक्च्युअल उपलब्धच नाहीये त्याच्यावरून तुम्ही कसं सांगू शकता की बाबा नेमका कट ऑफ हा एवढा लागू शकतो? हे निव्वळ अंधश्रद्धा आहेत. असं नसतं कट ऑफ काढायचं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. बट त्यातल्या त्यात आणखीन गोष्ट किचकट कुठली म्हणलं, मग याच्यामध्ये आणखीन वयानुसार सुद्धा असतात. आता एकाच मार्कावर भरपूर विद्यार्थी आहेत. मग त्या मार्काचे मग ज्यांचं वय जास्त त्यांना तिथं पकडलं जातं. मग हे निश्चितपणे सांगता येत नाही आहेत. एक निश्चितपणे सांगता येतं, ज्यावेळेस तुमच्याकडे वॅकन्सी येतील, वॅकन्सी आल्यानंतर प्रत्येक विषयानुसार, प्रत्येक वर्गानुसार विभागला गेला. 11वी 12वी, 9वी 10वी, 6वी 8वी, 1ली 5वी, मग त्याच्यानुसार प्रवर्ग, आरक्षण, समांतर आरक्षण ह्यानुसार विभागल्या गेल्यानंतर वाट्याला किती जागा येतात हे महत्त्वाचं असतं. आणि हे असं एकदम आपल्याला सांगितलं 10,000 जागा येणार आणि 10,000 जागांचं तुम्ही कॅल्क्युलेशन कसं लावणार आहात मला सांगा. आपल्याकडे 4 टप्पे आहेत, 11वी 12वी, 9वी 10वी, 6वी 8वी आणि 1ली ते 5वी. याच्यामध्ये तुम्हाला हे पण सांगितलं नाहीये की कुठल्या प्रवर्गाच्या किती जागा आलेल्या आहेत, कुठल्या मीडियमच्या किती जागा आलेल्या आहेत, हे सुद्धा नाहीये. बरं ठीक आहे. बरं याच्यामध्ये आणखीन इंटरव्ह्यूचं सुद्धा वेगळं असतं. मग इंटरव्ह्यूच्या जागा नेमक्या किती येणार आहेत हे सुद्धा माहिती नाहीये. आता इंटरव्ह्यूच्या जागा 5,000 आल्या आणि विदाऊट इंटरव्ह्यूच्या 5,000 आल्या. मग ह्या 5,000 मध्ये तुम्ही 10,000 जागा मिळून आपलं कट ऑफ एवढा लागणार म्हणून जर सांगत असाल आणि 5,000 जागा ह्या फक्त विदाऊट इंटरव्ह्यूच्या असेल तर तो कट ऑफ हा निश्चित कधीच बसू शकणार नाहीये त्या 5,000 जागेमध्ये. कारण त्याच्यामध्ये 11वी 12वी, 9वी 10वी, 6वी 8वी, 1ली 5वी प्रत्येकाचे विषय वेगळे, प्रत्येकाची कास्ट वेगळी, प्रत्येकाचं आरक्षण वेगळं. ह्याच्यानुसार जागा आपल्याला किती येतात याचा बिलकुल अंदाजा नाहीये. मग आता इकडं विथ इंटरव्ह्यूला जागा किती येणार आहेत त्या माहिती नाही आहेत. मग याच्यानुसार ह्या इंटरव्ह्यूच्या जागा कशा भरल्या जातात ह्या सुद्धा तुम्हाला माहिती आहे. तिथं कट ऑफचं देणं घेणं नसतं. पण इथं जरी कट ऑफ कमी लागला, जास्त लागला तर सगळ्या गोष्टी ह्यावर अवलंबून असतात. मग ह्या इंटरव्ह्यूच्या जागा ह्या जास्तीत जास्त 11वी 12वी आणि 9वी ते 10वीच्या असतात. 1ली ते 5वीच्या मोजक्याच येतात. मग तुम्ही ॲक्च्युअल कट ऑफ कसा काढणार ह्याचा थोडासा विचार करा. म्हणून सांगतोय की बाबा नो, कट ऑफ एवढा येईल
कट ऑफ तेवढा येईल, सेफ स्कोर हे असेल, 10,000 जागा आल्या तर आपला कट ऑफ इथपर्यंत येईल. अहो त्या 10,000 जरी जागा आल्या पण त्या 10,000 पैकी इंटरव्ह्यूच्या किती आहेत आणि विदाऊट इंटरव्ह्यूच्या किती आहेत ह्या जागा आपल्याला माहीतच नाही आहेत. आणि जो कोणी कट ऑफचा व्हिडिओ सांगतोय टाकतोय त्याला तरी माहिती आहे का, त्यानं तरी सांगितलंय का, नाही सांगितलं. बरं त्याच्यानंतर तुम्हाला 11वी-12वीच्या त्याच्यातमधल्या किती जागा आहेत, मग पुन्हा 6वी ते 8वीच्या किती आहेत, 1ली ते 5वीच्या किती आहेत, 9वी ते 10वीच्या किती आहेत ह्या जागा सांगितल्या का, नाही. आता तुम्हाला जो काही 10,000 जागेचा कट ऑफ सांगितला, अहो तो नेमका कोणत्या वर्गाचा आहे मला सांगा तुम्ही. आता तुम्ही ढिगारावर व्हिडिओ बघितले असतील, मार्केटमधले सगळे बघितले असतील, 10,000 जागा येणार, 20,000 जागा येणार आणि त्यांनी जो काही कट ऑफ सांगितला तो नेमका कट ऑफ कुठल्या वर्गाचा आहे, काहीच नाहीये. ह्याच्यामध्ये कुठल्या प्रवर्गानुसार किती जागा येणार आहेत ते माहिती आहे. कुठल्याच गोष्टी माहिती नसताना उचलायचं. 50,000 जागा आल्यानंतर तर 100पर्यंत कट ऑफ येऊ शकतो. अहो 50,000 जागा असायला पाहिजेत का, विनाकारण तुम्ही कट ऑफचे व्हिडिओ पाहून खुश होऊ नका. कट ऑफ इज नॉट रियल. कट ऑफ हे अस्तित्वात नाहीये. सेफ स्कोर हा शिक्षक भरतीमध्ये नसतो. शिक्षक भरतीमध्ये जॅकपॉट असतो, शिक्षक भरतीमध्ये लॉटरी पद्धत असते आणि याच्यामध्ये ज्यांचा विषय स्ट्रॉंग, ज्यांचं आरक्षण स्ट्रॉंग, ज्यांचे चांगले मार्क्स त्यांचा नंबर पक्का असतो. इथं आरक्षण कमी, मार्क्ससुद्धा कमी तर नंबर लागत नसतो. आणि त्यातल्या त्यात आपल्या विषयाला, आपल्या प्रवर्गाला जागा येतात का नाही ते महत्त्वाचं असतं. आणि जो कोणी आणखीन सांगत आहे की 10,000 जागा आल्या आणि प्रत्येकाचं आरक्षण सांगितलेलं आहे, ओपनला एवढं आरक्षण, EWSला 10%, पुन्हा SCBCला 10%, मग त्या 10,000चे 10%चे 1,000 जागा. पण नेमक्या कशाहून म्हणतात की त्या 10,000 पैकी 1,000 जागा SCBCला किंवा EWSला येतील. अहो बिंदू नामावली हा एक प्रकार आहे. बिंदू नामावलीनुसार आणि पटनोंदणीनुसार जेव्हा आपल्याला रोस्टर तपासणी होईल त्यानुसार आपल्याला जे काही ॲक्च्युअल आरक्षण आहे त्या ॲक्च्युअल आरक्षणानुसार जागा येत नाही आहेत. काही प्रवर्गाला जागा येतात, काही प्रवर्गाला जागा येत नाही आहेत. कोणत्या प्रवर्गाला जागा जास्त येतात. आता ह्याच्यामधला खूप संशोधनाचा विषय आहे आणि तो खूप किचकट प्रक्रिया आहे. त्यामुळं जे काही आपलं ॲक्च्युअल आरक्षण आहे त्या आरक्षणानुसारच जागा येतात का नाही हे सुद्धा फिक्स नाही आहे आणि येतच नाही आहेत हे सुद्धा सत्य आहे. आता जरी SCBCला 10% आरक्षण असेल तर 10% जागा येतील का याची शाश्वती देता येत नाहीये. अहो तुमच्याकडे जागाच उपलब्ध नसतील त्या प्रवर्गाच्या तर तुम्ही त्या प्रवर्गाच्या जागा कुठून उपलब्ध करणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मग जागाच उपलब्ध होत नसतील तर तुम्ही कट ऑफ हा कुठल्या अँगलने कुठल्या दृष्टिकोनातून काढणार. हे सत्य आहे, हीच रियालिटी आहे, हीच रियालिटी आहे, हीच रियालिटी आहे. आणि हे जरा समजून घ्या. आणि विनाकारण कोणीही झोपेतून उठून व्हिडिओ टाकते, कट ऑफ एवढा लागेल, कट ऑफ तेवढा लागेल, त्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. आता शेवटच्या 2-3 ओळीमध्ये निश्चित सांगतो की 11वी ते 12वीचा कट ऑफ हा निश्चित हाय जातो. याच्यामध्ये किती मार्क वाला लागू शकतो याची शाश्वती देता येत नाहीये. त्याच्यापेक्षा 9वी ते 10वीचा कट ऑफ हा निश्चित कमी लागतो. त्याच्यापेक्षा 6वी ते 8वीचा हा कमी लागतो आणि सर्वात कमी कट ऑफ हा 1ली ते 5वीचा लागतो. कारण ज्यांना जास्त मार्क आहेत ते 11वी ते 12वीला जाणार कारण त्यांना पेमेंट जास्त घ्यायची असते. त्याच्यापेक्षा 9वी ते 10वीला जाणार, पुन्हा त्याच्यापेक्षा 6वी ते 8वीला. ह्याच्यानुसार वेगवेगळे विषयानुसार डिवाइडेड असतात. आणि जे राहिलेले असतात ते 1ली ते 5वीला आणि 1ली ते 5वीला जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा भरपूर असतात. त्यामुळे 1ली ते 5वीचा कट ऑफ हा निश्चितच कमी असतो. याच्यामध्ये किती मार्क असतील हे मी अजिबात सांगू शकत नाहीये. मी काय कुणीही सांगू शकत नाहीये. हीच रियालिटी आहे. परत एकदा सांगतोय, 1ली ते 5वीचा कट ऑफ हा सगळ्यात कमी असतो. सगळ्यात कमी म्हणजे किती 50-60 असला अजिबात सांगू शकत नाही कुणी. कमी असतो. त्याच्यापेक्षा जास्त 6वी 8वी, त्याच्यापेक्षा जास्त 9वी 10वी आणि सगळ्यात जास्त 11वी 12वी. ही रियालिटी आहे. आणि हे थोडंसं समजून घ्या. विनाकारण कुणीही 20,000 जागा येणार, 10,000 जागा येणार किंवा जागाच नाही येत असं म्हणून हे काही व्हिडिओ टाकतात ना त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. आता माझं सत्य सांगण्याचं काम आहे. तुम्हाला ऐकू वाटलं ऐका,
पचत असेल पचवून घ्या, नसेल पचत असेल नाही तर नाही आहे, हे जस्ट त्याची वैयक्तिक आहे. कारण सत्य पचवायला अवघड असतं, सत्य कडू असतं, नेहमीच सत्य टोचतं. माझं काम आहे, जी रियालिटी आहे ते सत्य सांगणं. कारण मी सुद्धा 2023 पासूनची ही भरती प्रक्रिया पाहत आलेलो आहे. 2023च्या या भरती प्रक्रियेमध्ये मी स्वतः सामील होतो. त्याच्यानुसार सगळे बारकावे माहिती झालेले आहेत आणि आमची अख्खी फॅमिली ही शिक्षक क्षेत्रामध्ये आहे. त्यामुळे त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी, सगळ्या गुंड्या माहिती आहेत. त्यामुळं जे रिअल आहे, जे सत्य आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. परत एकदा आणखीन जाताना सांगतो, टेट 3 कट ऑफ ही निव्वळ अंधश्रद्धा आहे. टेट 3चं मेरिट एवढं येईल, अंधश्रद्धा आहे. टेट 3मध्ये सेफ स्कोअर किती आहे हे सुद्धा एक अंधश्रद्धा आहे. बाकी तुम्हाला 15,000 जागा आल्यानंतर कट ऑफ एवढा येईल हे ऐकून खुश व्हायचं असेल, तुम्ही खुश व्हा. 20,000 जागा आल्यानंतर कट ऑफ असा येईल ह्या प्रवर्गाचा इतका हे ऐकून खुश व्हायचं असेल, खुश व्हा. पण सत्य नेहमी कडू असतं, सत्य जाणून घेतलेलं बरं असतं. उगा आपल्या डोळ्यावर बिनकामाची पट्टी ओढून चालत नसतं. सत्य काय आहे ह्याची जाणीव करून घ्या. आपण कुठं स्टँड करतो, आपली रँक किती आहे, आपले मार्क्स किती आहेत, त्या हिशोबानं पुढलं पाऊल टाका. उगाच एवढ्या जागा येतील, तेवढ्या जागा येतील ह्या गोष्टीच्या भानगडीत पडू नका. एवढा कट ऑफ लागेल, तेवढा कट ऑफ लागेल ह्या गोष्टीच्या भानगडीत पडू नका. आपलं काम होतं परीक्षा देणं, अभ्यास करणं, चांगले मार्क्स घेणं. पडले नाही पडले ती गोष्ट वेगळी. आता आपलं काम झालेलं आहे. आता ह्याच्या पुढलं काम आहे जागा येणं, जागा आल्यानंतर प्रेफरन्स देणं, प्रेफरन्स दिल्यानंतर त्या लिस्टमध्ये आपण लागतो का नाही, ह्या सगळ्या पुढल्या गोष्टी आहेत. ह्या आता आपल्या हातात नाही आहेत. आपल्या हातात फक्त मार्क्स घेणं होतं. आणि उगं व्हिडिओ बघून एवढा कट ऑफ येईल, तेवढा कट ऑफ येईल ह्याच्यानं काहीही साध्य होत नाही आहे. असो, जे सांगायचं होतं ते सगळं व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. पटलं घ्या, नाही पटलं राहू द्या, जस्ट त्याची मर्जी. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा. त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा. ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील. ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन.